आदिती, 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 अगं मी आहे सिद्धार्थ. घाबरू नकोस. तुझा सिद्ध. हो. आदिती, उठ. बस. आदिती, घाबरू नकोस. मी आहे ना. लहानपणापासून मॉम डॅडना फक्त भांडतानाच बघितलंय रे. त्यांचं भांडण सुरू झालं की गर्दी जमा व्हायची आणि मग ते दोघं आणखी जोरजोरात भांडायला लागायचे. त्यांचं भांडण सोडवायला आलेले लोक सुद्धा फक्त ओरडायचे, नुसता आवाज, गोंगाट. असं वाटायचं की ती गर्दी माझ्या अंगावर येते आणि मग मी कोपऱ्यात जाऊन बसायचे. या सगळ्या गोंधळात मॉम डॅडचं लक्ष सुद्धा नसायचं रे माझ्याकडे. अजून सुद्धा तो आवाज कानावर येतो. गर्दी बघितली की ते सगळं दिसतं. खूप त्रास होतो सेठ, खूप त्रास होतो. तेव्हापासून खूप भीती वाटते गर्दीची. आता सुद्धा इतकी गर्दी बघितली मला नाही सावरता आलं स्वतःला. खाली सगळ्यांसमोर सॉरी, मी दुखावलंय सगळ्यांना. काय केलंय मी? सगळं चांगलं चालू होतं. आदिती, तुझी काहीच चूक नाहीये. तुला कुठे माहित होतं घरामध्ये एवढी माणसं येणार आहेत विसर्जनासाठी? खर तर मी तुला आधी हे सांगायला हवं होतं. पण मी असं रिॲक्ट व्हायला नको होतं. मी मुद्दाम नाही केलं असं. आय एम सॉरी. काय वाटलं असेल सगळ्यांना, तात्यांना, अभयोबाईंना. सेठ, या सगळ्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना होणार. आय एम सॉरी सेठ, आय एम सॉरी. मला सांग, तू हे सगळं मुद्दाम केलंस का? नाही. नाही ना. तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला त्रास झाला की मला त्रास होतो का? पण माझ्यामुळे तुझ्या घरच्यांना त्रास झाला, त्याचं काय? मी आहे ना तुझ्यासोबत. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. तू रडू नकोस प्लीज.
बयोबाई, तात्या, आत्ता जे झालं ना ते बरं झालेलं नाहीये. आपल्या घरी आलेल्या माणसांना आपल्या घरची होणारी सून निघून जा म्हणते. मला तरी हे पटलेलं नाहीये. काय पत राहिली देशमुखांची गावात? रत्ना अक्का, पोरगी चुकली हो, पण तुम्ही शांत राहा ना. अगं कशी शांत बसू? आणि तुम्ही कोणी बोललं नाही ना तरी मी बोलणार आहे. ही काय रीत झाली वागायची? रत्नाक्का, अदिती अशी वागली त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. ती असं मुद्दाम नाही करणार. हो, इतके दिवस झाले मिळून मिसळून राहते ना आपल्यामध्ये. मला वाटतं ना इतकी माणसं बघून बावरली असेल ती. इतक्या सुना आल्या घरात, तुम्ही कधी बावरलात? नका, तिला सवय नाही हो लोकांची. मोठ्या बाई, सवयीचं बोलूच नका. देशमुखांना पण सवय नाहीच या गोष्टींची, म्हणून बोलावं लागतंय. आणि या घराबद्दल बोललेलं मला सहन होणार नाही. मग मलाही नाही आवडणार कोणी माझ्या मुलीबद्दल बोललेलं. अदिती या घरात आल्यानंतर जेव्हा हॉटेलमध्ये राहायला गेली होती त्यावेळेसच तुम्हाला कळायला हवं होतं की तिला गर्दीचा त्रास होतो म्हणून. अहो, आम्हाला वाटलं ती सासरी राहायला घाबरली म्हणून ती पहिल्याच दिवशी आल्याला हॉटेलवर निघून गेली. अदितीला गर्दीचा त्रास सहन होत नाही. गर्दी पाहिली की तिला पॅनिक अटॅक येतो. डॉक्टरांनी सांगितलंय तिला गर्दीपासून लांब ठेवा, नाहीतर मुलगी गमवाल. पण तुम्हाला सगळ्यांना हे सांगून काय उपयोग? अदितीने तुम्हाला तिच्या त्रासाबद्दल सांगितलं असेलच ना? मला जरा गर्दी बघितली की भीती वाटते. मला सवय नाहीये एवढ्या माणसांची. हो, सांगितलं होतं तिने. हॉटेलवरही बोलली होती ती. हो, पण आम्हाला वाटलं तिला थोडाफार त्रास होतोय, पण एवढा त्रास होतोय हे माहिती नव्हतं ना. हेच सर ना, तुम्हाला काहीच माहिती नाहीये तिच्याबद्दल. आजच्या या गर्दीमुळे जर अदितीला काही त्रास झाला ना तर त्याला सर्वस्वी तुम्ही सगळे जबाबदार असाल. सांगून ठेवतीये. मला माहितीये अदितीला गर्दी सहन होत नाही. ती इथे राहू शकणार नाही हे रिझन देऊन तुम्ही आता लग्न मोडाल. पण प्लीज असं नका करू. मी हात जोडते, पदर पसरते तुमच्या समोर. माझ्या अदितीचं तुमच्या सिद्धार्थवर खूप प्रेम आहे. तुम्ही असं नका करू. तिला तुमच्या घरात सून म्हणून येऊ द्या ना. मी हात जोडते. हो, अहो असे हात काय जोडताय? रत्नाकर रागात बोलून गेली असेल, पण त्या सगळ्याचा या लग्नावर काहीच परिणाम होणार नाही. नक्की ना? हो. तुम्ही हे लग्न लावून द्याल ना? मग काळजी करू नका तुम्ही. नाही, मला मान्य आहे की माझी मुलगी लग्नानंतर या गर्दीत नाही राहू शकणार. लग्नानंतर ती कदाचित वेगळी राहील. या घरातल्या गर्दीमुळे, माणसांमुळे ती सिद्धार्थला घेऊन मुंबईला जाऊ शकेल. तुमच्या घरापासून वेगळा संसारही मांडेल. पण तुम्ही प्लीज हे लग्न मोडू नका. हा, तसं नाहीये. तात्या, बयोआजी, अदितीला कोणाचा अपमान करायचा नव्हता. जे काय झालं ते गर्दीच्या भीतीमुळे झालं. अदिती तशी नाहीये.
तिच्या वतीनं मी सगळ्यांची माफी मागतो. तसं असेल तर शब्द दे, ही मुलगी हे घर तोडणार नाही. काय रे, बोल. तात्या, बस. शब्दाने शब्द वाढत जातो. यापुढे कुणीही काहीही बोलणार नाही. तात्या, बयाची माझं ऐका तर. मोठी बाई बाप, नाना का बापू का, अरे माझं ऐकून तर घ्या. हात नका. सगळं चांगलं चाललं होतं, हे काय होऊन बसलं. काळजी नको करू, सगळं नीट होईल. ज्याची आपल्याला भीती वाटत होती ते तर होणार नाही ना. आप्पाला आधीपासूनच काळजी वाटते. सिद्धू मुंबईला गेलाय, तो तिकडचा असता नाही ना होणार. अहो असं कसं होईल, त्याची नाळ इथल्या मातीतच पुरली आहे ना. हो, पण मग आदितीचं काय? बघा, नमा पण म्हणते की आदिती घर तोडणार नाही म्हणून. खरंच तुझ्या मनासारखं हो. आदितीला गर्दीचा एवढा त्रास होतो, ती राहील ना आपल्यासोबत. अगं नको काळजी करू, आपण तिला आपल्या मुलीसारखं सांभाळू. अहो, ती अदितीच्या आई काहीतरी पॅनिक अटॅक म्हणत होती, म्हणजे काय? पल्लू, अगं एखाद्या गोष्टीची भीती माणसाच्या मनात बसली की त्या गोष्टीला पाहून तो पॅनिक होतो आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टींपासून लांब ठेवावं लागतं. तसं अदितीच्या बाबतीत अदितीच्या आईची काळजी करणं हे योग्यच आहे. अहो, मी ग्रॅज्युएट होते, हवं तर मी आजपासून सिरियल बघणं पण सोडून देते. पण तुम्ही अदितीच्या घरच्यांना सांगा ना, इथून पुढे आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ. मी अदितीशी पण बोलणार आहे, तुला इथे कसलाच त्रास नाही होणार. पण तू लग्नानंतर इथेच राहा. चुकलंच आपलं. पोरीला होणारा त्रास आपल्या लक्षातच आला नाही कधी, आणि ती पोर स्वतःहून तरी कशी सांगणार आपल्याला. आपण सिद्धूला तरी या बाबतीत सगळं विचारायला हवं होतं. पोरीची नीट काळजी घ्यायला पाहिजे होती. ती पोरगी इथं पाहुणी म्हणून आली आणि आपण पाहुणचारालाच कमी पडलो. नाही नाही, असं वगैरे काही झालेलं नाही. आपल्याच्याने जे जे शक्य होतं ते सगळं आपण केलं. आता एवढी गर्दी बघितल्यानंतर तिची ही अवस्था होईल आपल्याला काय माहित बघा. अहो, पण उद्या लग्न करून इथे आली म्हणजे सुखानं नांदेल ना. तिला परक्यासारखं तर नाही ना वाटणार. असं काहीही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, तात्या देशमुखाचं घर आहे. आजपर्यंत इथे कोणाला काहीही कमी पडलेलं नाही, या पुढेही पडणार नाही. आणि जीव लावणं तर अजिबात नाही. काँग्रेट्स महालक्ष्मी, काँग्रेट्स. मला वाटलं त्यापेक्षा तू जास्त हुशार निघालीस. मला नाही वाटत आता हे लग्न होईल. एक्सक्यूज मी आहेच हुशार. तुझ्या सर्टिफिकेटची मला गरज नाहीये. आय थिंक तुझा प्लॅन फसला आहे मिलिंद. अदितीचं लग्न एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनशी करून तुला तुझा बिझनेस ग्रो करायचा होता आणि म्हणून तुला हे लग्न मोडायचं होतं. किती ओळखतो ना आपण एकमेकांना, बट ऑनेस्टली मी खूप प्राऊड फील करतो तुझ्यावर. किती सहजासहजी मोडलंस ना तू हे लग्न. कितीदा तुला सांगायचं,
की जर मी आपलं लग्न मोडू शकते तर अदितीचं लग्न मोडायला कितीसा वेळ लागणार आहे? ग्रेटच आहेस तू. सगळी लाच विकून खाल्लेली बाई आहेस. माइंड युअर लँग्वेज मिलिंद. कम ऑन महालक्ष्मी, टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. जाऊया मिलिंद, पॅकिंग करायची ना आपल्याला. बाय महालक्ष्मी. पाहिलंस आज कशी सगळ्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे मी ते. सुन ना बेबी, तुझे क्या लगता है ये सब कुछ करके तू हीरो बन गई है? ऐसा बिल्कुल नहीं है. व्हॉट? येस बेबी, हे असे ट्रॅक ना माझ्या सिरियल मध्ये खूप येतात. आता आदितीचं लग्न मोडल्यानंतर ती तुलाच ब्लेम करणार, तिच्या मनातून तू कायमची उतरणार. अब असल में विलन बनोगी तुम और मिलिंद बनेगा हीरो. आणि तुझं हे कोड कौतुक का करून गेलाय तुला माहितीये? कारण त्यालाही हेच हवंय. That's why I was thinking ki why these people are being so sweet to me. Exactly baby. But no issues. त्यांचं तोंड कडून नाही केलं तर मी महालक्ष्मी नाही. मिलिंदला असं सहजासहजी जिंकू देणार नाहीये मी. आता बघच मी काय करते ते. आर्याताई, आज विसर्जन आहे ना? आपल्याकडे कधीच विसर्जनाला अशी शांतता नसते. हो ना, अजून कोणीच खाली आलं नाहीये. हे काय चाललंय आपल्या घरात? देव बाप्पा, आमच्या घरात सगळं चांगलं होऊ दे. तुमन्या, कुठे आहेत सगळे? अजून कोणीच नाही आलं. कोणीच नाही आलं? तात्या, बयोबाई, सिद्धार्थचे आई बाबा, जरा बाहेर येता का? मला बोलायचंय तुमच्याशी. नाही म्हणजे सगळ्यांनीच जरा बाहेर या ना, मला सगळ्यांशीच बोलायचंय. पण हे का बोलावते आपल्याला? आता काय बोलायचं असेल त्यांना? काही असो, घरच्यांबद्दल आता बोलली ना तर मी ऐकून घेणार नाही. नका आधी शांत व्हा, त्यांना काय बोलायचं ऐकून तर घ्या आधी. या ना या. तात्या आणि बयोबाई आलो. आदितीला बरं वाटतंय ना? तिला काही झालं नाही ना? बापू काका, मी ठीक आहे. हो, ती बरी आहे. मलाच त्रास होतोय. आज गणपती विसर्जन आहे ना, आणि तुम्ही सगळेजण असे उदास आहात. मला बरं नाही वाटत आहे ते. चला आपण आनंदात गणपती विसर्जन करूया. कडक लक्ष्मीची नरम लक्ष्मी कशी झाली? नाही, मला कळतंय की मगाशी मी जरा जास्तच बोलले, पण अहो आईचं मन आहे माझं, समजून घ्या ना. कुठल्या आईला आपल्या लेकीची काळजी नाही वाटणार? पण आमच्यामुळे तुमचा सण खराब झालेला मला नाही आवडणार. बयोबाई, माझ्या आदितीलाही याचा त्रास होईल आणि तो मला नाही बघवणार. मला माफ कराल? अहो, असं काय करताय? पाहुण्यात तुम्ही या घरच्या, अशी माफी मागून लाजू नका आम्हाला. अहो, लाज तर मला वाटतेय. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मूड ऑफ झालाय. तो तुमन्या बघा ना. अरे कुठे गेला? आता तर इकडेच होता. आणि या मुली, यांचेही चेहरे उतरले तो. नाही, ते काही नाही. चला आपण सगळे मिळून गणपतीचं विसर्जन करूयात. जे झालंय ते सगळं विसरून जाऊयात. अरे असं बघताय काय? त्या एक पाऊल पुढे आलेले आहेत, आपण एक पाऊल पुढे जाऊया. चला विसर्जन करून घेऊया. आणि हो, एक सांगायचंच राहिलं. विसर्जन झाल्यानंतर आम्ही अदितीला घेऊन
मुंबईला जायला निघू.